आपण पाहतात नमस्ते महाराष्ट्र यूट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने। एक धक्कादायक बातमी येत आहे सांगली जिल्ह्यामधून। वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक महिला वटपौर्णिमेला वडाची पूजा करतात आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी वडाच्या झाडाचे पूजन करून दर्शन घेतात। मात्र सांगली जिल्ह्यातील कुपवाड परिसरात एका पत्नीने आपल्या पतीला वटपौर्णिमेच्या दिवशीच कुऱ्हाडीचा घाव घालून संपवण्याचा प्रकार घडलेला आहे। मृत व्यक्तीचे नाव अनिल तानाजी लोखंडे, वय 50 असे आहे। खरं तर त्यांचं लग्न 15 दिवसापूर्वीच झालं होतं। अनिल तानाजी लोखंडे यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाल्यामुळे दुसरं लग्न केलं होतं आणि राधिका इंगळे असं त्यांनी दुसऱ्या पत्नी केली होती असं त्यांचं नाव आहे। दोघांचा दरम्यानच्या कालावधीमध्ये भांडण वारंवार होत होतं आणि या भांडणामधूनच राधिका लोखंडे यांनी संध्याकाळच्या वेळेस झोपल्यानंतर कुऱ्हाडीचे वार करून आपले पती अनिल लोखंडे यांना या ठिकाणी ठार केलेलं आहे। याबाबत कुपवाड MIDC पोलिसांमध्ये राधिका इंगळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे आणि अधिक तपास आता पोलीस करत आहेत। आपण जर आमच्या नमस्ते महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आमचे नमस्ते महाराष्ट्र यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।